नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पुण्यातील लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी, केला 20 लाखांचा गुटखा हा जमा. खूप मोठा साठा आपण जप्त केलेला आहे. किती आरोपी अटकेत आले आहेत आणि काय सांगाल सर? त्याच्यामध्ये 5/2/2026ला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की सादर बाबा या ठिकाणी पहाटे 3:30 ते 4च्या दरम्यान MH12YQ 1801 हे वाहन, 4चाकी वाहन गुटख्याचा साठा घेऊन येणार आहे. सदरची माहिती मिळताच सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्या ठिकाणी आम्ही सापळा लावला होता. परंतु 2:30 वाजल्यापासूनच आम्ही त्या ठिकाणी येतो, परंतु सकाळी 8 वाजले तरी तो टेम्पो आला नाही. पण आम्ही काय पेशन्स ठेवले, आम्ही त्याच ठिकाणी थांबलो होतो, कारण बातमीदारानं निक्षून सांगितलं होतं की 100% खात्रीलायक बातमी आहे. नेमकं बातमीदारानं सांगितल्याप्रमाणे MH12YQ 1801 हे वाहन आम्हाला सादरबाबाच्या दिशेने येताना दिसलं. आम्ही तर त्याला थांबण्याचा इशारा केला, परंतु ते न थांबता पुढं जास्त जायला लागलं, त्यामुळे आमचा संशय जास्तच बळावला. आम्ही ताबडतोब पाठलाग करून ते वाहन पकडलं. वाहन पकडल्यानंतर ताबडतोब वाहन चालकाला त्याचं नाव पत्ता विचारला असता तो ओळीची उत्तर देऊ लागला. त्या ठिकाणी लगेच आम्ही ते वाहन जे होतं ते वाहनाचं कुलूप काढायला लावलं. बघतो तर आतमध्ये गुटख्याचे गोण्या होत्या. लगेच पंचांना बोलून त्या ठिकाणी लगेच पंचनामा केला आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे. सदरचा गुन्हा हा दुर्गेश जाट आणि वाघराम जाट ही जाट कंपनी आहे. यांच्यावर अगोदर पण कारवाई झालेली आहे. अगोदर पण गुटखा पकडलेला आहे. जवळजवळ याच्यामध्ये आपण 20,815 रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे. त्याच्यामध्ये आरोपींना पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता आपल्याला त्याच्या चौकशीमध्ये पुढील गोष्टी काय असतील ते नक्की समजतील. पुढील कारवाई अशी सुरू राहणार आहे सर? 100% अशीच कारवाई याच्यामध्ये सुरू राहणार आहे. वरिष्ठांचं मार्गदर्शन याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये कुठलाही दबाव वगैरे काय नाही आणि निर्भीडपणे कारवाई आम्ही करत राहणार आहे. आमचं जनतेला आव्हान आहे की कुठल्याही ठिकाणी जर तुम्हाला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जर कुठले अवैध धंदे जर तुम्हाला दिसत असतील तर ताबडतोब आमच्याशी फोनवर संपर्क करा. मी फोन नंबर पण दिलेला आहे किंवा तिथलं लाईव्ह लोकेशन टाकला, तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्याबद्दल तुम्हाला बक्षीसही देण्यात येईल. थँक्यू. माझा इंडिया न्यूज, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे.